बातमी जनसामान्यांची, बातमी जनसंग्रामची। भावना गवळी समर्थक नाराज। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पक्षश्रेष्ठीने ऐनवेळी त्यांना डावलून हिंगोलीच्या राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे भावना गवळी यांच्या समर्थकात नाराजीचा सूर उमटला आहे। काही मोजके नेत्यांच्या निगेटिव्ह रिपोर्ट कार्डच्या आधारावर गवळी यांना उमेदवारी नकारल्याचा आरोप गवळी समर्थकांनी यवतमाळ दत्त चौक येथे घोषणाबाजी देत रोष व्यक्त केला आहे। एकाच दिवसात राजश्री पाटील यांचा कोणता रिपोर्ट पाहिला, असा सवालही गवळी समर्थकांनी केला आहे। पक्षश्रेष्ठीने भावना गवळी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी समर्थकांनी केली आहे। महाआघाडीच्या उमेदवाराला फक्त भावनाताईच पाडू शकतात। आम्ही जाहीरपणे सांगतो की इतक्या दिग्गज लोकांना जे उमेदवार पाडू शकते अशा उमेदवाराला तिकीट कापून जी सतत ज्या खासदार 5 वेळा निवडून आल्या अपराजित खासदार भावनाताई गवळी दर इलेक्शनला 1 लाख मतानं चढत्या क्रमानं 3री 4थी 5वी वेळ निवडून आल्या अशा अपराजित खासदार भावनाताई गवळी यांचं तिकीट कापून राजश्री हेमंत पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे। ही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची ही सीट आहे, ही बाळासाहेबांच्या आशीर्वादाची सीट आहे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भावनाताईंना सतत ठेवत ठेवला आहे, वाढत्या क्रमानं आहे। पण आज रोजी असं दुःख वाटते की ज्या गोष्टीची आम्हाला कल्पना नव्हती, जी गोष्ट आम्हाला पाहिजे होती, आम्ही सतत भावनाताई यांना तिकीट देण्यासाठी नेहमी घोषणा करत होतो, नेहमी आम्ही वरती सूचना करत होतो। पण आज उद्याची जी शेवटची तारीख आहे अशा आदल्या दिवशी राजश्री हेमंत पाटील यांची सीट घोषित करण्यात आली। यवतमाळ वाशिम मतदारसंघात एकही मायकाचा लाल नाही का? कितीशे 5 दिग्गजांना भावनाताईंना सतत पराभूत केलंय, मोठ्या दिग्गजांना प्रत्येक वेळेस पराभूत केलंय। अडचणीच्या भावनाताई यांनी पक्षाला सुद्धा साथ दिली आहे। अशा भावनाताईचं तिकीट कापून राजश्री हेमंत पाटील यांना तिकीट दिलं हे अतिशय योग्य आहे।